कराड संदर्भात एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। आज कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याची सुनावणी करण्यात सुद्धा येणार होती, तर वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, काय सांगाल की वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे? नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी वाल्मिक कराडवर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये न्यायालयीन कोठडी ऑलरेडी मिळाली होती। मात्र मकोका अंतर्गत जी कारवाई झाली त्यामध्ये 7 दिवसांची सीआयडी SIT कोठडी मिळाली होती। आज ती कोठडी संपली आणि आज न्यायालयामध्ये ज्यावेळेस व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी झाली त्यामध्ये आता जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून या ठिकाणी न्यायालयीन कोठडी मागितल्याचं या ठिकाणी सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे। जी, धन्यवाद विनोद दिलेल्या या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समजल्या जाणाऱ्या वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे।